मंगलम पुंडलिकाक्षय मंगलाय तनोहरि या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तुते 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 नमो नमः। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, महाजगदंबा माता आणि याच पीठावर असणारे परम आदरणीय हरिभक्त पारायण तुकाराम महाराज सकाराम सुरकर, याच पीठावर आमच्या वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आणि पंढरपूर भगवंताच्या मंदिराचे विश्वस्त आमचे हरिभक्त पारायण प्रकाश महाराज चौंदा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जी चर्चा चालू आहे ते म्हणजे ज्ञानोबा तुकोबा पुरस्काराची, आणि तो पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे आमचे हरिभक्त पारायण संजय महाराज आमच्या जवळच बसलेले आहेत, योगेश महाराज आहेत, संतोष मामा कुठे सुद्धा एक प्रकारचे आमच्या जवळ बसलेले आहेत, या मंदिराचे पूजारी महाराज समोर बसलेले प्रभुप्रिय सज्जन। आज हा कौटुंबिक एक प्रकारचा सत्कार आहे आणि मी तर म्हणतो या पासपोर परिवाराला काय पुण्य केलं कारण एका जन्माची पुण्य नाही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले। आजपर्यंत आम्ही एकच उपाधी देत होतो संजय महाराजांना, विदर्भ रत्न ही उपाधी देत होतो। आता विदर्भ रत्न उपाधी नाही, आता महाराष्ट्र रत्न उपाधी एक प्रकारची संजय महाराजांना भेटली आणि भविष्यात भारत रत्न हो ही आमची शुभकामना एक प्रकारची आहे। तसा पासपोर्ट परिवार दिसायला लहान आहे आणि ज्या गावात जन्म झाला संजय महाराजांचा अर्थात ते गाव अतिशय लहान गाव आहे, लहान गाव आहे पण आमच्या मोठ्या मोठ्या बुवा लोकांची डिपॉझिट जप्त करणारं गाव जर असेल तर आडगाव एक प्रकारचं आहे। कारण या आडगावचे दोन रत्न असे एक प्रकारचे आहेत। आडगाव ही परंपरेचं गाव आहे, हरिभक्त पारायण नथुजी महाराज, हरिभक्त पारायण सोनाजी महाराज, हरिभक्त पारायण नारायण महाराज याच परिवारामध्ये वैकुंठवासी आनंदरावजी पाटील आणि मातोश्रीच्या पोटी ज्यांचा जन्म झाला ते म्हणजे संजय महाराज, की शुद्ध विद्या पोटी फळे रसाळ गोमटी किंवा कुडी कन्या पुत्रवती जय सात्विक तयाचा हरिजा वाट देवा। आतापर्यंत हा पुरस्कार अनेक लोकांना प्राप्त झाला, पण हा पुरस्कार संजय महाराजांना भेटता बरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी संजय महाराजांना डोक्यावर घेतलं असं म्हणायला हरकत नाही। जीवनामध्ये प्रत्यक्षात एवढं मोठं एक प्रकारचं कार्य आणि त्यांचं कार्य आहे, गाव लहान आहे पण गावची ओळख आता महाराष्ट्रापुरती एक प्रकारची मर्यादित नाही, ते संपूर्ण भारतामध्ये एक प्रकारचे वाढणार आहे आणि ते वाढण्याकरता बरोबर आपल्या सर्व पासपोर्ट परिवारांची वाहतूक आणि हा परिवारातर्फे सत्कार आहे आणि पासपोर्ट परिवार एवढे हुशार आहेत, मी म्हणतो जनतेची शिकवण त्याने घेतली असं म्हणायला हरकत नाही। कारण सत्कार ठेवला तो 2.5 ते 3च्या दरम्यान, प्रकाश महाराजांना गोपाळ महाराजांना जीव घालायचं कामच नाही। आदर्श या परिवाराचा गेल्यासारखा आहे की कार्यक्रम एक प्रकारचा भारतस्थ एक प्रकारचा चांगला कार्यक्रम, घरी जेवण करा आणि कार्यक्रमाला या, काही तसा एक प्रकार हा आदर्श एक प्रकारचा गेल्या लोका एक प्रकारचा पासपोर्ट परिवाराचा आहे। या आदर्शाच्या गरज मला सांगायचं काय की प्रत्यक्षात संजय महाराजांचं एक प्रकारचं जे कार्य आहे ते अद्वितीय कार्य आहे, ज्यांनी गोमातेची एक प्रकारची सेवा केली आणि मी तर म्हणतो गोमातेला मातेचा दर्जा प्राप्त होण्याकरता
संजय महाराजांनी वाहलेली हे पुण्य असं म्हणायला नेमकं एक प्रकारचं सरकारनं चांगले निर्णय घ्यायला घेतले. एक प्रकारचं आजपर्यंत त्या निर्णयाची आम्ही वाट पाहत होतो. गाय हमारी माता है फिर क्यों काटा जाता है. आता मात्र सरकारनं एक प्रकारचा हा पुरस्कार भेटल्याबरोबर एक प्रकारचं हे झालं. आणि दुसरी कालच घोषणा केंद्र सरकारनं केली आमच्या मराठी भाषेची. आणि मराठी भाषेला फार मोठं स्थान एक प्रकारचं दिलं. अनेक वर्षापासून हा लढा होता, पण त्याही एक प्रकारच्या लढायला या पुरस्कारामध्ये सामील व्हायचं असेल असं म्हणायला हरकत नाही. आणि या न्यायाला अनुसरून खरोखर संजय महाराजांचं कार्य फार मोठं आहे की ज्यांना रिकामं बसणं आवडत नाही. मी म्हणतो अडगळती माती कशी आहे की ते जे मुकुट्यानं बसणं आवडतच नाही. आमचे बुवाजी परवालाच एक प्रकारचे वैष्णवदेवीची यात्रा करून आले, लगेच कार्यक्रमाला एक प्रकारचे निघाले. आम्ही म्हणतो ना की तुम्ही 4-5 दिवस आराम घेतो का, आमची तरी शिक्षे गरम होती, पण तीही एक प्रकारचे ऐकायला एक प्रकारचं तयार ते आराम आहे. हे जर एक प्रकारचं बीज वाक्य पाहायचं असेल तर अडगाव एक प्रकारचं अडगावचा परमार्थी वाचण्याजोगा आहे आणि अडगावचा संसारी वाचण्याजोगा आहे. आता लगेच एक प्रकारचा माणूस सोयाबीन काढलं की टरबूजाची शेती तयार करतात. एका वर्षात 3-3 पिकं घेणारी एक प्रकारची मंडळी आहे. मला एकच सांगायचं आहे की संजय महाराजांनी अगदी कालावधीमध्ये गोरक्षा राष्ट्ररक्षा ही पटवून देण्याकरता आपलं जीवन खर्ची पाडलं. अनेक ठिकाणी एक प्रकारचे अनेक गोरक्षकाला भेटी दिल्या होत. त्यांचा एक प्रकारचा 70-76 देवगडला एक प्रकारचा भाष्करजी महाराजांनी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व गोभक्त एक प्रकारचे उपस्थित होते. अर्थात संजय महाराज ज्ञानोबा तुकोबा विठोबाला तर जेवढे आवडतातच आवडतात, पण गोमातेलाही तेवढेच एक प्रकारचं आवडतात असं म्हणायला हरकत नाही. आणि बरोबर त्याचबरोबर संजय महाराजांनी अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. जवळपास 500 ते 550 मंदिरं एक प्रकारचे नवीन दिसतात. आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या ज्या गावात जातो त्या वेळेस महाराजांचं एक प्रकारचा मुळे आमच्या मंदिराचा एक प्रकारचा जीर्णोद्धार एक प्रकार झाला. हे लोक मागून सांगतात, त्यांच्या माग समोरनीच सांगत आणि जो कार्य एक प्रकारचा करतो त्याची कीर्ती एक प्रकारची वाढत असते. बडो बडाईने बोले बडाने बोले बोल हिरा मुक्त ना कळे लाख मारा मोर. संजय महाराज तुमची काय एक प्रकारचं महाराज सेवा आहे हे आता आम्हाला एक प्रकारचं दिसायला लागलं. आणि त्याचबरोबर जीर्णोद्धार एक प्रकारचे केले. अनेक ठिकाणी रामखेड्या चालू केल्या. 700 ते 750 गावला आमच्या महिला मंडळी पहाटे उठून रामाचं नाव एक प्रकारचं घेऊन गावामध्ये एक प्रकारचा शुभ प्रभात एक प्रकारचा महाराज पाडला जाते. ही संजय महाराजांची शिकवण नाही. हरिपाठाला रोज गेला जात 8 दिवसातून एक महाआरती तरी एक प्रकारची करा. तितक्या निमित्त तुम्ही मंदिरामध्ये या. असे अनेक उपक्रम. जो चांगल्या माणसाची दखल गेली याच्यामध्ये नावाल का, पण जे मतिमंद आहे, जे रोडवर बसलेले आहे, मी स्वतः कोण आहे कळत नाही, जो कुत्र्याचा मांस खाते, अशांनाही सुधारणा होण्याकरता प्रत्यक्षात संजय महाराजांना, कारण संतांचं हृदय असते, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो ती साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. त्यांनी पाहत असते हे एक प्रकारचा हाही माणूस आहे आणि याच्या नशिबामधले एक प्रकारचं जे हे आलेलं आहे हे आपण टाळू शकतो. त्याच्याकरता त्यांनी संस्था एक प्रकारची काढली, हॉस्पिटल काढलं. अर्थात रिसोड तालुक्यामध्ये पळसखेड म्हणून आहे, तिथं एक प्रकारचे
मतिमंद लोक एक प्रकारचे येतात. अनेक कार्य संजय महाराजांच्या हातून एक प्रकारचे झाले. तसंच आज हिरोला संस्थान काही नसताना मला आमचं संस्थानचं जर एक प्रकारची परिस्थिती पाहिली तर आमचं संस्थान एवढं महत्वाचं होतं की ज्या बाबांनी 60 वर्ष पहिलं फिरले ती पायी नको गाडी गोडे न घालती कोणावरी साकडे 40 वर्ष महाराजांची एक प्रकारची परंपरा आमची गुरुवर श्रीराम महाराजांनी चालवली. आणि श्रीराम महाराज गेल्यानंतर आता ती परंपरा आदरणीय बुवाजी एक प्रकारची चालवतात. आजपर्यंत अनेक मोठे मोठे रस्ते एक प्रकारचे रथीमारती झाले, पण माऊलीच्या पालखी समोर कीर्तन करण्याचा योग आला नाही. पण आज पाचपोर परिवाराचा एवढं भाग्य आहे, एवढं भाग्य आहे, एवढं भाग्य आहे की बाबा आपला एक महात्मा माऊलीच्या सोहळ्यामध्ये बरडला एक प्रकारचा श्रीराम महाराजांच्या गाठीवर कीर्तन एक प्रकारचं करते. म्हणून जीवनामध्ये परिवार लहान आहे, कार्य महान आहे आणि महान महान दोन विभूती एक प्रकारच्या या परिवारामध्ये जन्माला आलेले आहेत. आणि हे कार्य होण्याकरता आदरणीय बुवाजी, आदरणीय संजय महाराज यांना मा भगवती उदंड आयुष्य देवो, धन देवो, समृद्धी देवो, अशा सत्कार हो आणि आमच्या सारख्याला एक प्रकारच्या या सत्कारांमध्ये सामील होण्याची संधी लाभो ही प्रभू चरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द सांगतो. धन्यवाद. आपण आमच्या अमृतवचनांमधून महाराजांनी केलेल्या कार्याचा उहापोह केला. 500च्या वर मंदिरांचा जीर्णोद्धार करून या धर्माला धर्मरक्षिती रक्षिता म्हणत असताना धर्माचं स्थान समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. एक थोडीशी खंतही व्यक्त केली की जेवणाशिवाय हा पुरस्कार सोहळा पूर्ण होत आहे. पुढील पुरस्काराच्या मध्ये जेवणाचा कार्यक्रम ठेवला जाईल अशी त्यामुळे आज व्यवस्था जी आहे तीही एक व्यवस्था मागणी सांगितली. असो, खूप मार्गदर्शक भाव आपण मांडत असताना आम्हाला जो महाराजांच्या जीवन परिचय आपण आम्हाला करून दिला तो फार महत्त्वाचा. या गावाचं नाव फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. गावाचे नावं गावाच्या असलेल्या महतीवरून पडतात. आमच्या परिवाराचं नाव सुद्धा पाचपोर हे फार त्याच्या वेगळ्या महतीवरून पडलेलं आहे. मी काल त्याच्या ऐतिहासिक खोलात शिरत नाही, पण या गावाचं महत्त्व इतकं फार महत्त्व आहे की या गावाच्या नावाचं नाव देऊळ गाव आहे. म्हणजे याचा अर्थ आहे हे गाव वसण्यापूर्वीचं देऊळ होतं याची शंका नाही. आणि 550-600 वर्षापूर्वी निर्माण झालेल्या ऐतिहासिक समृद्धी ठेवाला आज देऊळगावचे सरपंच श्री संदीप भाऊ अलाट साहेब, ग्रामपंचायत देऊळगाव हे आदरणीय महाराजांचा सत्कार करू इच्छितात. मी सरपंच संदीप भाऊंना विनंती करतो की कृपया त्यांनी लवकरात लवकर आदरणीय महाराजांचा सत्कार करण्यासमोर यावं. तद्बतच नूतन सांप्रदायिक भजनी मंडळ देऊळगाव साखरशाही यांचे सुद्धा सदस्य येऊन महाराजांचा सत्कार करतील. नारायणपुरी महाराज शेतकरी गट देऊळगाव साखरशाह हे सुद्धा महाराजांचा सत्कार करण्याकरिता विचारमंचावर येतील. मराठा पाटील युवक समिती देऊळगाव साखरशाह या सदस्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण तयार आहोत की महाराजांचा सत्कार करण्याकरता आपण समोर यावं. शिवसेना शाखा देऊळगाव साखरशाह यांच्या वतीने सुद्धा आदरणीय महाराजांचा सत्कार होणार आहे. मी महाराजांना शिवसेना शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया प्रतिनिधी स्वरूपात आपण आपल्या सदस्यातील एक व्यक्ती आला स्टेजवरती व्यासपीठावरती आला तर आपल्याला सुटसुटीत सत्कार हा पूर्ण करता येईल. महाराजांचा सत्कार प्रत्येकाला करावा असं वाटतोय, परंतु आपण काही प्रतिनिधी स्वरूपाच्या संघटना संस्था यांना महाराजांचा सत्कार करण्याकरता मध्ये आमंत्रित करणार आहोत. सर्वांनाच ही संधी प्राप्त होणार आहे. हा जो मूल्य आजचा एक दिवस आहे, हा दिवस आपल्या नेत्रामध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण महाराजांचा सत्कार
हे ज्यांनी सरकार केल्या त्यांनी विचारमंचाच्या बाजूला स्थानापन्न व्हावं. राठोड हॉस्पिटलच्या वतीने मी डॉक्टर राठोड साहेबांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय मार्गाचा सत्कार करण्याकरता तयार राहावं. पूर्वीचे आपल्या समूहातील प्रतिनिधी स्वरूपातील जर व्यक्ती सत्कार करता आले तर या विचारमंचावरती या व्यासपीठावरती बंदी होणार नाही. प्रतिनिधी स्वरूपातच आपण कृपया व्यासपीठावर आहे का ना आपण सर्व इथे उपस्थित ज्यांना ज्यांना सत्कार करायचे ज्यांनी नावं दिलेली आहे ते सत्कार करतीलच, परंतु आपण एका सत्कारानंतर पुढील कार्यक्रमाला पुढे नेत आहोत. मी कृपया विनंती करतो की व्यासपीठावर जी मंडळी उपस्थित आहे ज्यांनी सत्कार आदरणीय मार्गांचा दिलेला आहे विनंती करतो की आपण विचारमंचाच्या डाव्या बाजूला आपला काढला तू काढला आदरणीय राठोड सरांच्या हस्ते आदरणीय मार्गांचा सत्कार होत आहे. डॉक्टर साहेबांच्या वतीने सत्कार होत आहे. ज्यांनी सत्कार कृपया नाव घेतल्याशिवाय कृपया व्यासपीठाकडे येऊ नये की जेणेकरून व्यासपीठाबद्दल होणार नाही. आदरणीय राठोड डॉक्टरांच्या वतीने आदरणीय मार्गांचा सत्कार होत आहे. त्यानंतर आदरणीय मार्गांना विनंती करते की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. आदरणीय निवास डॉक्टरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. त्यानंतर महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष तथा विठ्ठल रुक्मिणी मंडळाचे विश्वस्त सन्माननीय प्रकाश महाराज जोंजाळ आपल्याला मार्गदर्शन करतील अशी त्याला विनंती करतो की आदरणीय प्रकाश महाराज जोंजाळ यांनी आदरणीय महाराजांच्या सत्कारानिमित्त आम्हाला मार्गदर्शन व आशीर्वाद द्यावे, मार्गदर्शन करून आशीर्वाद द्यावे. आदरणीय जगत चालक ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबा महाराज, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, आदिशक्ती आमच्या पावल आणि जास्त आनंद हा अलौकिक आणि अपूर्व कार्यक्रम संपन्न होतो आहे. त्यामुळे जगदंबा कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे श्रद्धेय हरिभक्त पारायण पूज्य तुकाराम महाराज, आजचे सत्कार मूर्ती रामायणाचार्य हो भक्त आदरणीय पूज्य संजय महाराज तात्पूर मंचावर विराजमान, ज्यांनी आपलं उभं आयुष्य वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी समर्पित केलं, ते आदरणीय पूज्य गोपाळ महाराज तथा आदरणीय संतोष महाराज, आदरणीय आमचे एक युवा कीर्तनकार योगेश महाराज, आदरणीय दिगंबर महाराज, भागवत महाराज, आपल्या संस्थांमध्ये जे व्यवस्थितपणे किती स्वच्छता शिस्त व्यवस्थित राहावी आणि मा जगदंबेची पूजा
ज्यांच्या माध्यमातून सातत्याने अशा प्रकारचं अव्याहतपणे सुरू आहे ते आपल्या मंदिराचे आदरणीय पुजारी महाराज, उपस्थित वारकरी संप्रदाय, अव्याहतपणे प्रेम करणारा हा सर्व माता भगिनी, पितृवर्ग, खरंच विशेष बाब अशी आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष जे लाभलेले आहेत, एक ज्याचे त्यागाचं जीवन ज्यांच्या परंपरेत राहिलं, कारण आदरणीय पूज्य हरिभक्त परायण वैकुंठवासी श्रीराम महाराज मोहोळकर हे त्यागमय जीवन आणि त्या परंपरेत चालणारे एक त्यागमूर्ती आदरणीय पूज्य तुकाराम महाराज, हे आपलं गाव आहे, ते पाचपोळ आहे म्हणून अध्यक्ष आपले असं नाही, एक हा आदरणीय ज्यांचा सत्कार होतो आहे त्यांचंही पुण्य महान आहे. म्हणजे त्या दोघांच्या संदर्भात एक शब्दप्रयोग मला एवढाच करता येईल, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतली, असं ते कुळ पातळाचं पवित्र कुळ आहे. आणि या पवित्र कुळाची हे अध्यक्ष आणि सत्कार मूर्ती ज्या ठिकाणी त्यांची कुलदेवता आहे, त्या कुलदेवतेच्या स्थानावर त्यांचा सत्कार होतोय, हे अत्यंत अपूर्व अशा प्रकारची बाब. आणि सत्कार तर अनेक ठिकाणी होत असतील होतात, राज्यभर होतात, राज्याच्या बाहेर होतात, पण अनेक अन्य ठिकाणी होणारे सत्कार वेगळे. आणि आपल्या या जन्मभूमीवर, या जन्मभूमीच्या पंचक्रोशीमध्ये हा जो सत्कार होतोय त्याला एक अनन्य साधारण असं महत्व आहे. मी असं पाहतोय बाकीचे लोक उचलतात, जवळचे लोक थांबवतात, असं अनेक ठिकाणी दृश्य अशा प्रकारचं पाहायला मिळतं. पण ज्यांच्या कर्तृत्व शक्तीच्या बळावर एक निस्वार्थपणे, निरागसपणे, निराभिमानीपणे ज्यांची वारकरी संप्रदायाची सेवा आहे, त्या सेवेच्या बळावर त्यांना सर्वोच्च असा आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वोच्च असा पुरस्कार शासनाने दिला. म्हणजे हा पूज्य संजय महाराज जे आहे यांना पुरस्कार मिळाला, पण आपल्या पूर्ण विदर्भाचा गौरव सरकारने केला. या ठिकाणी अशा प्रकारचा काय कारण असावं? सत्कार तर आतापर्यंत हा 15वा सत्कार पुरस्कार आहे, 15वा पुरस्कार आतापर्यंत पुरस्कार दिले गेले, पण ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या प्रकारचे राहतात. कोणी एकाच क्षेत्रामध्ये, एकाच कार्यामध्ये तत्पर असणाऱ्यांना मिळाला असते, कोणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर म्हणून मिळाला असेल. पण हा जो पुरस्कार आहे हा फार मोठा विचार करून दिला गेला. काय असेल त्याच्या पाठीशी? कारण आदरणीय पूज्य संजय महाराजांचं जे कार्य आहे, कीर्तनकार अनेक आहे, रामायणाचार्य पुष्कळ आहे. आमच्या क्षेत्रात आम्ही पाहतोय की काही कीर्तनकार आमचे असे आहे, मी टीका टिप्पणी करत नाही, पण कीर्तन करतो बा, दुसऱ्या रचनेकडे ते नसतात. पण येथे जे आहे, इथला गुण जो आहे, इथला सद्गुण जो आहे तो आगळा वेगळा आहे. पण काय विशेष याच्यामध्ये आहे? पूज्य महाराजांनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास, संतांचं जे वाङ्मय आहे त्याचं चिंतन केलं, त्याचं परिशीलन केलं, प्रभूचं चिंतन केलं, आणि तो प्रचार आणि प्रसार जो आहे हा त्यांच्या जीवनात सातत्याने सुरू आहे. पण त्याबरोबर अतुलनीय काम असं आहे की त्यांनी गायीची सेवा जी केली ती वाखाणण्याजोगं कार्य आहे. अनेक गोशाळा उभ्या केल्या, अनेक गोशाळेत पुढे अडचण असते, त्याला पूर्ण
पुढे कमी पडणार नाही त्याची सातत्याने काळजी घेतली. काही वेळेला गोशाळा उभ्या केल्या जातात पण त्याकडे पाहिल्या जात नाही. महाराजांनी स्वतः त्यात लक्ष केंद्रित केलं. एवढंच नव्हे तर त्याच्यामध्ये एक विशेष काम आपल्या पुढे मांडतो आहे. सातत्याने पाठपुरावा, सातत्याने त्या कार्याची चिकाटी. गोसेवा आयोग येथे निर्माण झालाच पाहिजे याकरता कसोशीने प्रयत्न केला आणि त्याचे निवेदन सरकारपर्यंत पोहोचवले. पण एक योग चांगला की आजच्या या सरकारने त्या गोसेवा आयोग जो आहे त्याला मान्यता दिली, तो स्थापन केला. त्याच्या पाठीशी संजय महाराज पाठवतो हे तुम्हाला खात्रीने सांगतो. गोसेवा आयोग त्यातून आता बऱ्याच गोष्टी समोर येतात. त्यांनी सरकारच्या पुढे सरकार असतं, त्याला कमी ऐकू येतं ते सरकार असतं. पक्क डोक्यात ठेवायचं, ते कान बरे ठेवतात. तुम्ही किती बोलत राहा संपलं. पण या सरकारने कानही उघडे ठेवले आणि महाराजांनी पाठपुरावा त्याच पद्धतीने केला. किंबहुना त्यापुढे या महाराष्ट्रात गायीची कत्तल थांबली पाहिजे हा वारकरी संप्रदायाने महाराजांनी केलेला प्रयत्न जो आहे त्याला 2014 मध्ये त्याला यश आलं. अजून कार्यान्वित तितका दिसत नाही, पण त्याला यश आलं हे महत्वाचं आहे. होईल नक्की, काही अडचण येणार नाही. तिसरा भाग असा आहे की आपण हे म्हणतो आमची गोमाता आहे ती राष्ट्रमाता झाली पाहिजे, ते बघू. पण आदरणीय महाराजांनी सातत्याने पाठपुरावा केला, निवेदन दिले, पत्र दिले, सरकारच्या भेटीगाठी घेतल्या आणि भेटीगाठी घेऊन संबंधित मंत्रालयाशी चर्चा केली किंवा आमच्या महाराष्ट्रात तरी बाकीचं जाऊ द्या पण येथे तरी गाय जी आहे ती गोमाता ही राज्यमाता झाली पाहिजे हा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नाचं फलित तुम्हा सर्वांच्या पुढे परवाच्या दिवशी म्हणजे 2-4 दिवसापूर्वी या महाराष्ट्र सरकारने या गोमातेला गोमाता ही राज्यमाता आहे हे जाहीर केलं. ही आनंदाची बातमी आहे. जरा कमी आनंदाची झाली, राज्यमाता झाली, गोमाता झाली, चराई संपली. एकाला विचारलं गाय ठेवली पाहिजे, तो काय म्हटलं मला माहिती का, ठेवल्या पाहिजे बरोबर आहे पण गाई वळायला कोण नाही. आम्ही वळत होतो, कोरडा सेम काढत नाही, गाई वळत नाही, माणसं भेटत नाही आणि आता गाईला चरायला शिल्लक काही नाही ही अवस्था आहे. अशा वेळेला काय केलं पाहिजे. आदरणीय महाराजांच्या माध्यमातून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, गोभक्ताच्या माध्यमातून, संघाच्या माध्यमातून, विश्व परिस्थितीच्या माध्यमातून सरकारने त्याचा पाठपुरावा केला आणि सरकारने आता निर्णय घेतला. काय निर्णय, राज्यमाता तर केलं हे बरोबर आहे पण त्याला करायचं काय, कसं करायचा, खर्च कसा करायचा. आपण लोक जे हे गाईचं कसं व्हायचं, कसा खर्च करावा हा विषय निर्माण झाला. या सरकारने निर्णय घेतला. आता गाय जी आहे गोशाळा जी आहे त्या प्रत्येक देशी गायला एका दिवसाला 50 रुपये जे आहे हे महाराष्ट्र सरकार देणार आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. 50 रुपये म्हणजे एकंदरीत या सर्व ज्या गोष्टी आहे यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. आम्ही म्हणतो, आम्ही असं सांगतोय, मी भाषण ठोकतोय, असं झालं पाहिजे पण त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आदरणीय आमचे संजय महाराज यांच्यासारख्या माणसाची आवश्यकता आहे आणि त्यांनी स्वतंत्र करून दाखवलं हा महत्वाचा भाग. तर दुसऱ्या गोष्टी आहे गाय ही जी आहे तुम्हाला या निमित्ताने गाय विषय निघल्यामुळे महाराज एक गोष्ट शब्द लावला. गाय शब्द आल्यामुळे मी माझ्या आयुष्यात पाहतोय, मी जन्माला येण्याच्या अगोदर आमच्या गायीच्या म्हणजे गोठा होता आणि गोठ्यात गायी होती. पण तत्पासून आतापर्यंत आज सुद्धा माझ्या गोठ्यातल्या गायी संपल्या नाही, गोठ्यात गायी कायम आहे हे आपल्या माहितीसाठी सांगतोय.
काय कारण आहे, काय विशेष आहे सांगतो तुम्हाला काय कारण आहे. मला आश्चर्य आहे, मला जेवढा वेळ जरी मिळाला थोडा तातून तातर शेतात गेलो मी, आमच्या माणसाला सांगतो दुसरं काम कर, मी गाईच्या मागे मी राहतो का. बाहेरून आलेले लोक आहेत, खालच्या बाजूला धरण आहे, प्रकल्प आहे, डॅम आहे पाण्याचा, तर आणि वरती एक सडक आहे माझा असा पराडा म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो डोंगर पराडा, अशा आमच्या गाई चालतात. मला सडकेने कधी कधी चालत लागतात, आधी हातात असते अरे प्रकाश गाई नाही. अरे जगाचा मालकाने गाई वळे प्रकाश कुठून काढलाय. काय महत्वाची आहे आणि माझा अनुभवच आहे. माझ्या 2.5 वर्षाच्या कालखंडात माझे वडील गेले, मी आनंदीला शिकता शिकता माझी आई गेली. पण आज मला एक वैभवशाली गोष्ट सांगतोय आणि सत्य गोष्ट म्हणतो बाबा. ज्या वेळेला मी आता माझ्या घरी जातोय, शेतात जातोय, शेतात गेल्यानंतर ज्यावेळेला गाईकडे पाहतोय, त्या गाईच्या अंगावर हात फिरवतोय, मला त्याच्यावर करमत नाही. गाईच्या दिगंबर म्हणाला माहिती आहे, गाईच्या अंगावर हात फिरवतोय, त्या जवळ जातोय आणि ज्यावेळेला माझी दृष्टी म्हणजे माझे नजर जी आहे जेव्हा तिच्या डोळ्यात पडते ना, जेव्हा ती माझ्याकडे पाहते ना, त्यावेळेला माझी वैकुंठाला गेलेली आई, स्वर्गात गेलेली आई मला त्या डोळ्यात दिसते. हे तुम्हाला अनुभवाने सांगतोय. आपला विचार कसा असण्याची आवश्यकता आहे. म्हणून काय ही सर्वात महत्वाची आहे. आणि त्या गायीची सेवा करताना आदरणीय महाराजांनी आयुष्यात काही कमी केलं नाही, म्हणून हा पुरस्कार आहे असं माझं मत. गाईचं काही वेगळं नसतं बाबा. मी एकच असे अनेक माणसं पाहिले, गायी चालणारा कोणत्याही माणसाला महाराष्ट्रात कोरोना झाला नाही हे तुम्हाला खात्रीने सांगतोय. एक माणूस असा पाहिला, मी कीर्तनाला गेलो साखरी तालुक्यात, आणि एक माणूस असा पुढे बसलेला होता, त्याची अशी कशी कशी टोपी शर्ट वळलेलो असा तो दाबलेलो, आणि मी जी होई उच्चारली तो गोळ्या म्हणायला सुरुवात करायचा, अभंग उच्चार अभंग म्हणायला सुरुवात करायचा. मग कीर्तनानंतर मी त्याला विचारलं, बोललेला त्यांचा काय अभ्यास करू शिकले काही समजत नाही. आपल्याकडे काय नाही, त्याला काही लिहिता येत नाही, काही वाचता येत नाही, मात्र अभंग आणि ज्ञानेश्वरी वाचतो. कशी काय ते गाईच्या मागे गाथा घेऊन जातो आणि आता असे अभंग पाठ झाले. हा गाईच्या कृपेचा परिणाम आहे. म्हणून काय सर्वात महत्वाचे आहे, हे एक महत्वाचा भाग, एक मुद्दा आपल्या पुढे ठेवला गाय. दुसरा एक मुद्दा असा आहे, ज्या महाराष्ट्रात मंदिरं जे आहे, मी आमच्या तालुक्यातही पाहिलं, अनेक गावं पाहिले, महाराजाने मंदिर छोटंसं दिसलं, छोटं मंदिर, तर पहिल्याने आपले मंदिर लहान होते. आमची अवस्था कशी होती, लोकांची आपल्या ज्या घरं जे होते, माढीला जो पूल लावला ना, पूल समजतो तो ताटवा पूल लावला बाबा, ते ताटवे 50 वर्ष तसेच राहत होते, इतकी दैनीय अवस्था होती. मग छोटे मंदिर, इकडे माणसं श्रीमंत व्हायला लागले भौतिक दृष्ट्या, पण ते मंदिर तसे. पण महाराज ज्या ज्या गावात गेले, जर छोटं मंदिर दिसलं तर त्यांना लोकांना एकत्र केल्यानंतर त्यांनी सांगितलं हे मंदिर बांधलं गेलं पाहिजे. लोक म्हणे जरा बघू आता काय होतं नाही म्हणे, आजच संकल्प करा, आजच सुरुवात करा. आणि महाराजांनी स्वतःच्या महाराज काय ते महाराज आमचे साक्षीदार आहेत, त्यांच्याबरोबर असतात, जर धावतो खिशात 31,000 काढायचे मसाला चोरी महाराज काहीतरी, आणि महाराजांनी 31 काढल्यामुळे मग कोणी 11, कोणी 31, कोणी 21 असं करत त्या गावात मंदिर उभं राहिलं. असं शेकडो गाव आहे, हे तुम्हाला अनुभवाने आणि मला अनुभव आलेला आहे, त्या पद्धतीने तुमच्याकडे सांगतो. असे अनेक मंदिरं होत गेले. हा भाग त्यामध्ये गंमत अशी आहे, मी आता उभा राहिलो माझ्या घरात आहे, काय घरात माहिती आहे, कारण ते सत्कार त्यांचं भाषण होणार आहे, सत्कारात ते उत्तर देणार आहे. आणि आदरणीय आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहे ते आपल्याला आशीर्वाद देणार आहे. माझं बोलणं आहे आणि त्यांच्या शब्दातून जे शब्द स्रवणार आहे ते आशीर्वादाचे स्रवणार आहे, इतका फरक आहे. आमचं बोलणं कधी कधी काय भारी बघताय एवढंच होत आहे, आणि त्यांच्या बोलण्यातून समाजात परिणाम होतो, हा महत्वाचा भाग. म्हणून त्यांचं दोघांचं बोलणं बाकी आहे. आणि गोपाळ महाराजांनी मुद्दा मांडलाच, म्हणजे मी त्याला आकार देतो असं नाही का, आकार देतो असं आहे. ही आमची देऊळगावची मंडळी अशी आहे, कोणाचा चांगला अनुभव आहे.
हे हा पंचक्रोशीय आहे. आमचं नायगाव असेल, राहेर असेल, हडगाव असेल, देऊळगाव असेल, त्यांना जे सांगितलं ते ताकदीने पुढे नेतात. एवढं शक्तिशाली माणसं, इतका मला विश्वास. महाराज आपला वेळ जाऊ नये. आपले कीर्तन असतात, बाहेर निघावं लागतं. हे लोक जे आहे हे असे आलेले आहेत. कोणाचं सोयाबीन सोडणं सुरू आहे, कोणाच्या शेतात मळणी असतं उभं आहे, माल काढणं सुरू आहे. तो माल तिथे थांबणं आवश्यक आहे. बस म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन सांगतो, बाहेरच्या ना देऊळ सोडून तर त्याला लक्षात येऊन सांगतो. हा सर्व विशाल दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून यांनी या कार्यक्रमाचे वेळ आणि आकार जो आहे हा या पद्धतीने ठरवला असावा, असा माझा नक्की अंदाज. ज्यांच्या गावात आलं त्यांना असं वाटलं की वा बरोबर आहे. एक भाग मंदिरं उभे केले, इतकंच आहे. शिबिरं जे आहे आदरणीय परमपूज्य वैकुंठवासी व्यंकट स्वामी महाराज यांनी त्या शिबिराला प्रारंभ केला, त्याला आकार तसा अनेकांनी दिला. त्याच पद्धतीने आपले आदरणीय पूज्य वैकुंठवासी वासुदेव महाराज अडगावकर त्यांनी सुद्धा त्याला आकार दिला. आणि तदनंतर या शिबिराला योग्य आकार आला पाहिजे, मुलं तयार झाले पाहिजे, संस्कारित झाले पाहिजे, ते आदर्श राहिले पाहिजे, त्यांनी आपल्या बापाला बाप बनलं पाहिजे. इतकं म्हणा. या अनुषंगाने शिबिर जे आहे असे अनेक ठिकाणी महाराजांनी शिबिरं निर्माण केले. तिथे गेले, त्यांना जे लागतं ते सहकार्य केलं. आल्यामुळे घाबरलो होतं, आपल्याला चिठी द्यायला नाही का. अनेक गावात मराठवाड्यातील असे गाव पाहिले बाबा, असे गाव पाहिले. कुठल्या गावात गेलो मी कीर्तनाला, मस्त कीर्तन झाल्यानंतर त्यामध्ये व्यवस्थित केला सभा मंडप, चांगले पत्र व्यवस्थित टाकले. ते बाबा आमचं शिबिर सुरू होतं. आमचं शिबिर सुरू असताना मुलं जास्त होते, खोली छोटी होती. मला वाटतं गडगड तालुक्याचं गाव असावं, खोली छोटी होती. आणि म्हणून मग तेव्हा संजय महाराज आले आमच्या शिबिराला भेट द्यायला, आणि त्यांनी सांगितलं गाव छोटं लहान आहे. म्हणजे काय तेवढे बाबा आमच्याकडे पत्र नाही, पैसे नाही. आणि त्याच क्षणात आदरणीय संजय महाराजांनी त्यांना पत्राचे पैसे दिले आणि लोखंडी चांगल्या पद्धतीचे पत्र त्या गावात आणले. त्यांनी मला सांगितलं हे आमच्या गावाच्या पैशाचं नाही, हे संजय महाराजांच्या पैशाचं. अनेक ठिकाणी पाहिले. पुढे कार्यक्रमाला गेले, तिकडनं आल्यानंतर गोशाळेला लाखांनी रुपये तिकडनं दिले का हे इकडे असे माणसं सापडत नाही बाबा. आमच्यात बरेच माणसं आहे, पैसे आम्ही कसं ठेवत नाही, पण आले आमचे बंगले, आमच्या जमिनी. एका कीर्तनाला सांगितलं सांगतो मला, एका कीर्तनाला सांगितलं आमच्याकडे 10 एकर जमीन होती. म्हटलं किती भाऊ आहे? तेव्हा 3 आहे. म्हटलं मग तुम्ही काय केलं? 5-5 एकर देऊन टाकली. महाराज तुम्ही काहीच नाही घेतली. ते महाराज आपलं समजलं चांगलं. मला कसं ते तुम्ही आता 40 एकर जमीन किती बागायची, चांगलं जमलं. पण महाराजांच्या जीवनात हा विषय नाही. मंदिर उभे करायचे आहेत, गोशाळा उभ्या करायच्या आहेत, शिबिराला सहकार्य करायचं आहे, इतकंच नव्हे. मग अशी सांगितलं नागपूर भागात वेगळे वेगळे पंथ जे आहेत, खरं म्हणजे तुम्ही लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. आपल्या गावात कोण आलं, कोण येत आहे, कोण काय करत आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मी एक गाव असं पाहिलं, तिथे हरिपाठ शिकवत होते. पोरांना हरिपाठ शिकवला, गोपाळवाला हरिपाठ शिकवला. हरिपाठ म्हणायला सुरुवात झाली. मग पुंडलिक श्री ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज तिथे असा सुरू झाला भाग. आणि नंतर 3-4 महिने झाल्यानंतर त्याने महाराजांना सुरुवात केली, येशू ख्रिस्त की जय. म्हणजे ते लोक जवळ घेऊन त्यांना वेगळ्या पंथात, वेगळ्या धर्मात देण्याचा हा त्यांचा कुटिंडा होता. तसंच आता वेगळे छोटे व्यक्तिगत असे पंथ निर्माण झाले. वारकरी संप्रदायाला तोडण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे. पण महाराजांनी त्या उदाहरण सांगितलं उदाहरण नागपूरला सर्व्हिसला आहे, ते त्या भागात ते थांबवलं त्यांनी. इतकंच नव्हे, आदिवासी पट्टे जे आहे, आदिवासी पट्टे, ते आदिवासी पट्ट्यातले लोक जे आहेत तर ते आपला धर्म सोडून दुसऱ्याच्या धर्मात जाण्याचा त्यांचा आणि लोकांच्या प्रयत्नाने एक वेगळ्या पद्धतीने एक लालूच दाखवून ते वेगळं धर्म सोडण्याचा, हिंदू धर्म सोडण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाला सुद्धा थांबवण्याचं मोठं कार्य ज्यांनी केलंय ते संजय महाराज पाचपोर आहे. म्हणजे धर्मांतरण जे होत आहे ते थांबवत आहे. वेगळ्या धर्मात जे गेले ते आपल्या धर्मात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे हिंदू धर्माचं महान कार्य हे त्यांच्याकडनं होत आहे. हे सुद्धा एक अतुलनीय अशा प्रकारचं भाव आहे. आणि म्हणून आपण सुद्धा एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. आमच्या गावात
कुठलाही वेगळा माणूस असेल तो वारकरी संप्रदायाला तोडत असेल त्याला बाहेर काढलं पाहिजे. आमच्या गावात जर कोणी हिंदू धर्माला बाजूला काढण्याचा प्रयत्न करून त्याला वेगळ्या धर्मात लोकांना नेण्याचा प्रयत्न असेल तर वेळीच आपण त्याला थांबवायचं आहे. कुठल्याही स्थितीत हिंदू धर्म जो आहे हा अत्यंत मोठा अशा प्रकारचा आहे, एक सहिष्णू अशा प्रकारचा आहे. पण या धर्माला कोणी धक्का लावत असेल तर त्याला सोडायचं नाही हे तुम्हाला सांगतोय. हिंदू धर्म मोठा आहे, हिंदू धर्माकडे मोठं घर अशा प्रकारचं आहे. अरे आज जर देशात तुम्ही जगात जर विचार केला तर हिंदू धर्मावर जर अडचणी निर्माण झाल्या तेवढे थांबायला जागा नाही. पण हिंदू धर्म इतका विशाल अंतःकरणाचा आहे. एक उदाहरण तुमच्यापुढे ठेवतो आहे. आता बांगलादेशच्या पंतप्रधान जे आहेत त्यांच्यावर त्यावेळेला त्या देशाची काळाचक्र निर्माण झाली आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न ज्यावेळेला झाला त्यावेळेला लोक जे आहेत त्यांचे लोक क्रूर प्रवृत्तीचे लोक आहेत. त्याच्यामध्ये अशी गंमत आहे, काही काही ठराविक क्रूर आहेत, ठराविक कपटी आहे. पण हिंदू धर्म जो आहे तो कपटी नाही, क्रूर नाही, सरळ सरळच्या प्रकारचा आहे. ज्यावेळेला त्या बांगलादेशात परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला त्याच्या शेख हसीना पंतप्रधान ज्या होत्या त्यावेळेस त्या संपणार आहे, त्यांना मारून टाकणार आहे ही अवस्था जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला त्यांनी ताबडतोब त्याचं पलायन केलं. पण पलायन केल्यानंतर वरच्या मार्गाने चालल्या पण आपण कुठे गेलो पाहिजे, आपल्याला कोण आश्रय देईल हा विचार त्यावेळेला करू लागल्या. त्यावेळेला त्यांनी अन्य राष्ट्रांशी मुस्लिम राष्ट्रांशी चर्चा केली, वेळ लागत नव्हता. पण विशाल अंतःकरण असलेला हा हिंदुस्थान जो आहे हा भारत देश जो आहे हे राष्ट्र जे आहे त्यावेळेला या राष्ट्राशी चर्चा केली. त्यावेळेला त्याने विचार केला कारण मुस्लिम जरी असेल पण आपलं विशाल अंतःकरण आहे, आपण त्याला आधार दिला पाहिजे. म्हणून घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पंतप्रधानाला सुद्धा या राष्ट्राने येथे म्हणजे तिथे ज्या संकटात होत्या त्याला संकटामध्ये सहकार्य जे केलंय ते आपल्या राष्ट्राने केलंय. इतका हा विशाल राष्ट्र अशा प्रकारचा आहे. आणि या धर्माचा विचार करा, या देशाचा विचार करा, एवढं तुमच्या पुढे म्हणतोय. कारण मी एक पाहिलं की आदरणीय या देशाचे पंतप्रधान जे आहे हे आदरणीय बाबा होते आलं त्यावेळेला या देशाचे पंतप्रधान अनेक झाले असतील, अनेक तुम्ही पाहिले असतील. पण एक पंतप्रधान आम्ही जे पाहिले ते असे पाहिले ज्यावेळेला पंतप्रधान आदरणीय बाबा आमच्या सोबत होते, आम्ही त्यांच्या सोबत होतो. त्यावेळेला ते ज्यावेळेला भेटले त्यावेळेला त्यांनी सांगितले, आम्ही म्हणलं पंतप्रधानाने आपण उभं राहू. त्यांनी तिकडनं निरोप दिला, बाबा सत्य आहे, त्याने निरोप दिला संत माझ्यापेक्षा मोठे आहे, मी जरी देशाचा राजा आहे पण राजापेक्षा संत मोठे आहे. आणि ज्यावेळेला ते समोर आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुम्ही उठू नका, मला तुमचं दर्शन घेऊ द्या. हे म्हणणारे पंतप्रधान या देशाचे. दुसरं वाक्य सांगतोय, एक गळ्यामध्ये टाळ घेऊन रामकृष्णाने म्हणत असताना आणि प्रत्यक्ष पाहिलेले पंतप्रधान या देशाचे पंतप्रधान आहे. आणि त्यांच्यामुळे एक गंमत सुरू झाली, किंवा वेगळं सुरू झालं भाषण. आता वेगळं वेगळं नाही, ते वस्तुस्थिती धरून आहे. आता एक गंमत अशा प्रकारचे पाहिले हे देशाचे पंतप्रधान त्या मंदिरात जाऊ लागले. सध्या कोणता उत्सव चालू आहे? नवरात्र उत्सव सुरू आहे. अरे आश्चर्याची गोष्ट आहे, या देशाचे पंतप्रधान जे त्याला 9 दिवस उपवास आहे, हे महत्वाचं आहे. याची एक कोण बारका वर्तमानच्यामुळे म्हणतो, कोणाला माहित असेल असं आहे. जर त्यांचा या 9 दिवसात इतर परराष्ट्राचा दौरा असला तर ते परराष्ट्राचं पाणी पित नाही, या राष्ट्राचं पाणी पिण्यासाठी येतात, याचा विचार समाधानी करण्याचा. आणि त्यांच्या बसले गमत सुरू झाली. ते ज्यावेळेला वारकरी संप्रदाय परमार्थिक क्षेत्रामध्ये त्या मदतांचे कार्य अयोध्येचं मंदिर झालंच नसते तेव्हा जातं, ते आल्यामुळे झालं, आपल्याला काय बोलणार. पण ते पारमार्थिक क्षेत्रात असल्यामुळे आज आणि जे लोक कधी मंदिरात जात नव्हते ते आता मंदिरात जातात 50 वर्षानंतर या क्षेत्रात. म्हणून आपण सर्वांनी एक गोष्ट डोक्यात ठेवा, अशा सत्कर्माला सहकार्य करा. आणि तुम्ही जो सत्कार या ठिकाणी केलाय, पुरस्कार मिळाल्यामुळे धर्मा तुकोबा पुरस्कार मिळाल्यामुळे आणि अतिशय योग्य काम अशा प्रकारचं तुम्ही केलंय. आता आमचा जो आश्रम आहे आमच्या तालुक्यातला कळसखेडचा, अहो त्या आश्रमात त्यांनी मला सांगितलं, ते म्हणे खरं म्हणजे आमचा आश्रम ह्याच्यामुळे काय, ते म्हणजे आदरणीय संजय महाराज पाचपौर जे आहेत त्यांचा आम्हाला विशेष पाठिंबा आहे, प्रसंगात त्यांचं सहकार्य आहे. म्हणून एवढ्या मनोरुग्णांची आपण व्यवस्था करू शकतो, त्याच्या पाठीमागे संजय महाराज आहे हे त्यांनी आम्हाला. आता अशा महान व्यक्तींचा सत्कार करण्याची तुम्हाला संधी मिळाली. आणि विशेष बाकीच्या गावाला सत्कार जाऊ द्या, आपल्या गावात सत्कार होतो, आपल्या परिवारात सत्कार होतो, आपले काका आहेत, आपले दादा आहेत, आपले मामा आहेत, यांच्यामध्ये सत्कार होतो, ही अतिशय महत्वाची बाब आहे. आणि म्हणून तुम्ही हा सत्कार
आयोजित केला. माझ्याकडे अजून बरंच भांडवल आहे, तुम्हाला माहिती नाही, मला बाकीचं काही सांगत नाही, पण हा सत्कार तुम्ही आयोजित केला. आणि आमच्या देवगावची मंडळी जी आहे, ती मंडळ जे आहे, त्यांनी मला हे सांगितलं, तुम्ही कुठे म्हणलं मी पुण्याला, त्यावेळे पुण्याला असा का हैदराबादला असा का दिल्लीला असा, आम्हाला काही सांगू नका. हा आमचा सत्कार आहे. आणि म्हणून तुमचा म्हणजे वाटतं सांगून नाही बाबा, पण त्यावेळे आमच्या गावचा आहे, आमच्या माणसाचं आहे. पण ते माणसं आमच्याच आहे, गावही आमचंच आहे. पण ते म्हणजे तुम्ही कुठे राहा, दिल्लीला का जा, पण तुम्हाला या कार्यक्रमाला यावं लागेल म्हणजे यावं लागेल. लक्षात आलं का या वाक्यातून काय झालं मला, या वाक्यातून हे झालं की त्यांचा आदेश असतो मला, त्यांचा आदेश मी मान्य करतो. त्याचं कारण एक आहे, वारकरी संप्रदायाचं काम करणारे जे त्यांनी सांगितलं वाक्य जे हे माझ्यासाठी आदेश म्हणून मी सातत्याने स्वीकारतोय आणि त्यासाठी स्वतः मैदान अशा प्रकारचा उतरतोय. एवढंच या निमित्ताने सांगतोय. आणि तुम्ही आम्हालाही बोलावलं, आमचाही सत्कार या ठिकाणी केला, महाराजांचा सत्कार केला. सत्काराच्या माध्यमाने एवढंच आहे, महाराजांची ताकद वाढावी, शक्ती वाढावी, त्यांच्या मागे शक्तीच आहे, पण आपल्याला सुद्धा थोडा खालीचा वाटा त्याच्यात असावा असा त्याचा अर्थांच्या प्रकारचा आहे. निश्चितपणे तुमच्या या सत्कारामुळे आदरणीय महाराजांना एक आयुष्य अशा प्रकारचं मिळेल, एक कार्य करण्याची शक्ती मिळेल, इतका विश्वास या ठिकाणी बाळगतोय आणि शब्दाला थांबवतोय. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. धर्म मंदिर शिबिर याच्या माध्यमातून गोसेवा ही आपण या समाजापर्यंत पोहोचवली असेल. मोनाचे आशीर्वाद वचन आपण आम्हाला दिले. यानंतर आजचे सत्कार मूर्ती बाबा संजय महाराज पासपोर्ट आम्हाला आदरणीय क्षमा असावी, त्यापूर्वी आदरणीय आमचे गुरुवर्य आदरणीय तुकाराम महाराज आम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय तुकाराम महाराज. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, आमच्या कुळाचं कुळदैवत माता भगवती, ज्या नदीशी आमचा अनन्य संबंध आहे, ज्या नदीचं पाणी आमच्यासाठी पाणी नाही, ते पाणी अमृत आहे, अशी पतित पावनी गोदावरी नदी, त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर उपस्थित आमच्यावर सतत कृपेची छाया असणारे, सतत आमचा सांभाळ करणारे आदरणीय गोपाळ बाबा, त्याचबरोबर ज्यांची महाराष्ट्राच्या मध्ये ख्याती आहे, ज्यांचं एक उज्ज्वल जीवन आहे, स्वतःच्या ताकदीवर ज्यांनी स्वतःची शक्ती तयार केलेली आहे, स्वतःची ओळख तयार केलेली आहे, असे आमचे आदरणीय प्रकाश बाबा दोंडाळ, त्याचप्रमाणे आपण सर्वांनी या शक्तीपीठावर ज्यांचा सत्कार आयोजित केला, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा दानोबा तुकोबा हा पुरस्कार मिळाला, असे आमचे अधिभक्त रमणाचार्य संजय महाराज, व्यासपीठावर उपस्थित महाराजांच्या सोबत असणारे महाराज संतोष महाराज, या पीठाचे पुजारी बाबा, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, चारी गावचे बंधू भगिनी, आज आपण अशा माणसाचा सत्कार करत आहोत. मी खामगावला सांगितलं की आज आमचं भाग्य आहे. आता सर्वात प्रकाश बाबांनी सांगितलं, पवित्र ते मूळ पावन तो देश जेथे हजेदार जन्म घेतील. संजय महाराजांना आम्ही
रांगताना पाहिलं, संजय महाराजांना आम्ही खेळताना पाहिलं, संजय महाराजांना आम्ही शाळेत जाताना पाहिलं, संजय महाराजांना आम्ही पोहताना पाहिलं, संजय महाराजांना आम्ही मस्ती करताना पाहिलं, संजय महाराजांना आम्ही कीर्तनात टाळ घेऊन उभे असताना चाल म्हणताना पाहिलं आणि संजय महाराजांना आम्ही भारुड करताना पाहिलं. इथपर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तो साधारण आमच्या सोबत झाला. या गावातलं, या गडगावातलं भारुड मंडळ असं होतं. एकनाथ आहे, बळराम आहे, तो गजानन रावणकर आहे, कृष्णा पारखोर आहे. ही मंडळी भारुड असं करायची का संजय महाराज होते. असं भारुड करायचे की यांच्या भारुडाला हजारो लोक जमा व्हायचे. आणि भारुड सुरू असताना एखाद्याला लग्नी आली तर तो लग्नी करायला उठून जात नव्हता, तो तिथंच खड्डा खोदायचा. त्यानंतर महाराज वैकुंठवासी परमपूज्य यशवंत महाराज त्यांच्या शिबिरात गेले आणि शिबिरातून आल्यानंतर ते समर्थ सद्गुरू गजानन महाराज विदर्भाचं वैभव त्या संस्थेत गेले. तिथं त्यांचं भाग्य असतं की निष्काम कर्मयोगी भाऊसाहेब शिवशंकर भाऊ पाटील यांच्या कुटीमध्ये भाऊसाहेबांची सेवा करण्याचा त्यांना योग आला. तिथूनच ते डोंगरगडला गेले. डोंगरगडला शास्त्री महाराजांकडे राहिले. काही दिवस आळंदीला काढले. आपल्या परिसरात काही दिवस कीर्तन केले. रामायण सुरू झाले आणि हा जो प्रवास आहे, मला असं वाटतं एकतर संजय महाराजांची जन्मोजन्मीची पुण्य आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. त्यांकडे एका जन्माचं नाही आहे. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अनंत जन्माच्या पूर्वपुण्यानं सुसंस्कार जागृत होऊन त्यांनी कीर्तनाबरोबर रामायणाबरोबर आता प्रकाश बाबांनी सांगितलं सामाजिक सेवा सुद्धा सुरू केली. आणि सामाजिक सेवा म्हणजे कोरडी सामाजिक सेवा केली नाही. आता प्रकाश बाबांनी सांगितलं की त्यांनी ज्या ठिकाणी एक छोटीशी 4 टिनाची रूम होती त्या ठिकाणी मोठा टिनाचा हॉल काढून दिला. म्हणजे जिथं जिथं पैशाची कमी असेल तिथं तिथं त्यांनी पैसा सुद्धा पुरवला. गौशाळा असो, शिबिर असो, अपंग असो, दिव्यांग असो, वारकरी क्षेत्रातले गरीब होतकरू विद्यार्थी असो, प्रापंचिक क्षेत्रातील गरीब असो, ज्याला तिथं गरज आहे, जिथं कमी तिथं आम्ही, या पद्धतीचं संजय महाराजांचं जीवन आहे. एक तर त्यांची पूर्वजन्माची पुण्य आणि दुसरी गोष्ट आम्ही जे अळगावच्या मध्ये पाहिलं, अळगावचा जो परमार्थ आहे तो परमार्थ साधारण संजय महाराजांच्या घरात होता. चतुर्मास अळगावच्या मध्ये पोथी असायची. त्या पोथीचे जनक संजय महाराजांचे आजोबा वैकुंठवासी परमपूजनीय
जगदेव महाराज होते, जगदेव पाटील होते. पोथी लागली म्हणजे तो भेटेल त्याला सांगायचं रे, पोथीला ये, पोथीला ये, पोथीला ये. हरिपाठ तिथं, पोथी तिथं, दसमीची दिंडी तिथून. आजही ती दिंडी आमची प्रभाकर पाटील काढतात. आणि त्यावेळेला सर्व गाव मिळून सप्ताह व्हायचा. असे काही माणसं होती त्या गावात त्यावेळेला, त्यांनी म्हणावं आणि गावा नाही का. जगदेव मोठे, आमचे लायने आबा, नारायण पाटील, आमचे मोठे आबा, हे पारमार्थिक शब्द सांगणारे माणसं होते. आणि गाव कसं चालवायचं, राजकारण कसं चालवायचं, पारमार्थिक क्षेत्रात एक अन्याय होते रमजान. आणि गाव कसं चालवायचं यात ज्ञानदेव मुठवा, प्रल्हाद पाटील, आनंद भाऊ दोन्हीकडे होते. गाव कसं चालवायचं यातही होते आणि परमार्थ कसा चालवायचा, कसा टिकून ठेवायचा यातही होते. त्याचे पुंडलिक पाटील होते. असे प्रत्येक वाड्याची आणि काठोडे मंडळी सुद्धा गाव म्हणेल तसं हे 5-7 लोक म्हणतील त्याप्रमाणे वागत होती. एका मोठीचं गाव होतं, गोकुळासारखं गाव होतं. आज पासपोर्ट कोड जे आहे ते मग देऊळगाव असेल, कारण या उत्सवाची, या सत्काराची खरी प्रेरणा देऊळगावातून आहे. संतोष पाटलाचा फोन आला, कशा शिष्य महाराजांचा सत्कार झाला पाहिजे. म्हटलं आपलं कुलदैवत आहे, देवी आहे, नवरात्राचा योग आहे, नवरात्राच्या मध्ये महाराजांचा सत्कार घ्या. आणि सर्व गावांनी, देऊळगाव, नायगाव, राहेर, रडगाव, सर्व गावांनी त्याला साथ दिली. सर्वांनी आज त्यांचा सत्कार केला की आपलाच माणूस, आपल्यामध्ये एक माणूस मोठा होतो आहे, आपल्याला त्याचं कौतुक असलं पाहिजे, आपण त्याचा सत्कार केला पाहिजे. म्हणून प्रत्येक 5 पुराणा त्याचा हृदयापासून हा सत्कार केला. आणि असं आज जसा सत्कार महाराजांचा आम्ही करून राहिलो, असा सत्कार करायचा प्रसंग आम्हाला वेळोवेळी यावा. महाराज तुम्ही विदर्भात नव्हता, तुम्ही महाराष्ट्र रत्न झालात. ज्ञानोबा तुकोबा तुम्हाला पुरस्कार मिळाला. तुम्ही महाराष्ट्रावर फिरत आहात. तुम्ही बाजूचे जे राज्य आहे त्या राज्यांच्या मध्ये तुमचं कार्य आहे. आता फक्त आमच्या काही अपेक्षा आहे. अपेक्षा आता ह्या आहे, एक तर जसे आमचे दौंडाळ महाराज पंढरपूरच्या देवस्थानचे विश्वस्त आहेत, आम्हाला तुमचा अभिमान आहे, आम्हाला तुमचा अभिमान आहे. कारण तुम्ही मातृतीर्थाच्या, तुम्ही बुलढाणा दिले, तुम्ही आमच्या. संजय महाराज पंढरपूरच्या देवस्थानचे अध्यक्ष व्हावेत, भारतीय शिक्षण संस्थेचे सदस्य आहेत. एवढंच नव्हे, अखिल भारतीय साधू समाजाचे ते अध्यक्ष व्हावेत. आणि तुमची आहे की नाही काय सांगावं, माझी मनोमन इच्छा आहे की अध्यक्ष नाही तरी कमीत कमी संजय महाराज एकदा राम मंदिराचे ट्रस्टी व्हावे. हे सर्व महाभगवती करू. तुमचा आमचा सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असो. श्री तथा श्रीगुरूच्या चरणी ही मागणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद महाराज. आपण अत्यंत पवित्र ठिकाणी आम्हाला दिलेला आशीर्वाद आणि महाराजांना दिलेला आशीर्वाद हा खरंच महाभगवतीच्या माध्यमातून पूर्ण होईलच यात काही शंका नाही. कारण की आपले आशीर्वाद वचन
हे नेहमी सत्य होतात. असेच आशीर्वाद वचन सत्याकडे जाऊ आणि महाराज आणखी उच्च शिखरावर नेतात असताना आम्ही बघू. हीच आजची आपण असलेला आशीर्वाद आपण दिला. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती सन्माननीय आदरणीय हरिभक्तपरायण संजय महाराज आम्हाला सत्काराचं उत्तर नाही पण आम्हाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद देतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय संजय महाराज. नमो सद्गुरु दयाज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्कर मूर्ती. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतू ज्ञानराजा सुपार्थ, तया आचरिता महापुण्य राशी नमस्कार माझा श्रीभूत ज्ञानेश्वराशी. वर्णानाम अर्थसंज्ञानाम रसानाम छंदसामती, मंगलानांचे संस्कारो वंदे वाणी विनायक. आज आमची कुलस्वामी जगदंबा माता या मातेच्या या पावन दरबारामध्ये आपण सगळेजण उपस्थित आहात. या निमित्ताने पूजनीय हरिभक्तीपराय गोकर्ण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी महामंडळाचे अध्यक्ष तथा विठ्ठल रुक्मिणी समितीचे सदस्य हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज जंजाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आशीर्वाद हा खऱ्या अर्थाने आपण अंतकरणाने पाहतो. मानसदाने जे बोले आणि ते शब्द नव्हते, ते अंतकरण होतं. ते शब्द नव्हते, ते हृदय होतं. असं अंतकरणातून आणि हृदयातून आपल्याला ज्यांनी आशीर्वाद दिला ते माझे चुलते पूजनीय हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज, सकाराम योगेश महाराज, निजारी महाराज, संतोष महाराज, निकस महाराज, आपण सगळेजण. हा जो पुरस्कार आहे, हा जो सत्कार आहे, त्याला वेगळं म्हणतात. इथं होणाऱ्या सत्काराचं वेगळं म्हणतात. अनेक ठिकाणी जरी सत्कार झालेले असले तरी ते बाहेरच्या लोकांनी केलेले सत्कार होते. हा जो सत्कार आहे हा भावबंधाने केलेला सत्कार आहे. भावबंध बरं का, भावबंधाची व्याख्या तुम्हाला सांगतो. माणूस किती मोठा झाला तरी भाव देणं बंद, त्याला म्हणतात भावबंध. पण मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा की आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आणि हा सत्कार हा माझ्या दृष्टीने अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचा सत्कार आहे. काय होतं, एक महाराज आईबद्दल खूप बोलत होते. आईबद्दल फार बोलायचे, सगळे लोक रडत होते आणि खूप रडायचे लोक. तो आईबद्दल किती मस्त बोलतात महाराज, सगळे लोक रडायचे. एक माणूस मात्र हसत होता. त्या हसणाऱ्या माणसाला रडणाऱ्या माणसाने विचारतं, तुला मुलगायच का? आईबद्दल इतकं चांगलं भाषण चालू आहे, इतकं चांगलं कीर्तन चालू आहे, तो हसतो खुशाल आणि सगळे लोक रडून राहिले, तुला हसायला काय झालं? तो म्हटला की मी या महाराजांच्या शेजारीच राहतो. म्हणजे कसं बोल, मला माहिती आहे ना आई किती प्रेम आहे. तसं शेजारच्या माणसाने केलेला सत्कार, हा सत्कार अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. हा आणि हे आशीर्वाद आपण सगळ्यांचे. काय झालं, हे सुरुवात कशी झाली आणि आम्ही कशी इथपर्यंत आलो आम्हाला समज नसते. पहिले शाळेत जात होतो, 7वीमध्ये ठरल्याप्रमाणे नापास झालो, कारण पास होणारच नव्हतो. नंतर ते 12वा करायला लागलो, तर ते 12वाला काही शंका पूर्ण नव्हतं. तर फार परंपरेची 12वा असं नाही, काय आलं ते बनायचं. अशा पद्धतीने धीरे धीरे खऱ्या अर्थाने ही सुरुवात झाली. ही सुरुवात झाल्यानंतर शेगाव शिबिर आहे यशवंत महाराजांचं, तिथून शेगाव आहे, शेगाव म्हणून डोंगरगड आहे, नंतर तिथून आळंदी आहे, दीक्षा पारायण आहे, नंतर कथाकीर्तन, असा प्रवास होतो. पण हा जो आदर्श आहे ना, हा आदर्श घेण्यासाठी सुद्धा कुणीतरी आदर्श आपल्या समोर असतात. आम्ही ज्यावेळेला चातुर्मासामध्ये आषाढीमध्ये
वासुदेव महाराजांना भेटायला गेलो. त्यावेळेला आम्ही त्यांना विचारलं की बाबा 2 पैसे शिल्लक राहिले त्याचं आम्ही काय केलं. तर त्यांनी सांगितलं गाईचं संरक्षण केलं पाहिजे, बालसंस्कार शिबिरं केले पाहिजे, हे तुम्ही केलं पाहिजे. म्हणून ज्या ज्या वेळेला बालसंस्कार शिबिराचा विषय येतो त्या त्या वेळेला वैकुंठवासी वासुदेव महाराज समोर, आणि ज्या ज्या वेळेला मंदिराचा विषय येतो त्यावेळेला श्री गुरु वैकुंठवासी सिद्धाराम महाराज मेहनकर समोर. आणि ही रचना होत संतोष महाराजांनी जो उल्लेख केला, संतोष पाटलांनी, तो फार महत्वाचा. मी थोडंसं तिथे घेऊन जातो तुम्हाला. मी 2011 पासून गडचिरोली, भंडारा आणि गोंदियामध्ये गेलो. ते फिरत असताना अगोदर आपण शिबिरं घेतो. तुम्हाला सांगतो की त्या शिबिराचा सगळा खर्च आपण करतो. तुम्ही फक्त मुलं आणा, खर्च मी करतो, मी किराणा देतो. आदिवासींचे मुलं असायचे, त्या एका मुलाच्या सोबत 5 माणसं घरातले जेवायला यायची. पण त्याला जर जीव नाही घालत तर मुलं पाठवत नाही. एका मुलासाठी 50 मुलं जर शिबिरात असतील तर आपल्याला 150 ते 200 माणसाची पंगत द्यावं लागते. तरी या मुलांसाठी त्यांना आपण स्वीकारलं पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी शिबिरं सुरू झाले. शिबिरं होता होता प्रवास तिकडचा वाढला. संतोष पाटलाला माहीत आहे, मी ज्या ज्या वेळेला संतोष पाटलाला फोन केला की मी इतक्या वाजता एअरपोर्टला येणार आहे किंवा इतक्या वाजता मी रेल्वे स्टेशनवर येणार आहे, त्याच्या अगोदर संतोष पाटील तिथे हजर आहे आता सुद्धा. आणि इतका दुर्गम भाग आहे, इतका जे खरं म्हणजे आपण म्हणतो ना खरंच दुर्गम. ज्या वेळेला एका बंदीतून आम्ही प्रवास करत होतो आणि ते दुःख इतक्या जोराने पडत गेलं समोर, इतक्या जोराने, इतक्या जोराने कशाला पडते, त्याच्या पाठीमागं वाद होता. आणि आमच्या गाडीचे काचवर होत नव्हते. त्याचं झालं काचही वर होत नाही त्या गाडीचे, आणि हा जर इकडून मधातून आज शिरला तर आपलं कसं. अशा पद्धतीने तिथे प्रवास सुरू झाला. साप्ताहिक महाआरतीच्या निमित्ताने जवळजवळ 200-225 गावं आपण केली. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला सांगताना मला याचा आनंद यासाठी वाटतो की तुम्ही मला आशीर्वाद देणारे आहात. आम्ही 2-3 माणसं आमच्या सोबत असायचे. आम्ही त्याला सांगायचो की इकडून 2 माणसं घेऊन या. मग आम्ही बसायचो तिथं, 2-3 माणसं आले, अरे मग 2-3च आहे, आणखी 2-3 घेऊन या. हे 2-3 आणायला गेले की 2-3 उठून जायचे आणि आमच्या एकच वेळ व्हायची. पण तरी सुद्धा असं वाटलं की आपण इथं आलो बघू, प्रयत्न करत राहू. या साप्ताहिक महाआरतीच्या निमित्ताने ज्यावेळेला आम्ही तिथे गेलो त्याचं कारणही असं होतं, लोकांनी देव काढले घरातले, लोकांनी मायबापाचे फोटो काढले, लोकांनी तुळशी काढली, लोकांनी खऱ्या अर्थाने तो पंथ कसा आहे की त्याला परमात्मा एक असं म्हणतात. एकच परमात्मा म्हणजे हनुमंतराय. हनुमंतरायाला मानायचं पण रामाला मानायचं नाही, हनुमंताला मानायचं पण श्रीरामाला मानायचं, आणि हनुमंत सुद्धा वेगळ्याच चेहऱ्याचे. असा एक भाग त्या ठिकाणी उभा राहिला. आणि ज्या वेळेला आम्ही फिरायला लागलो, प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या लोकांना सांगायला लागलो. खरं सांगतो तुम्हाला, एका घरी भंडाऱ्यामध्ये आमचं मुक्काम झालं, आणि मुक्काम झाल्यानंतर संजय भाऊ एकापुरी म्हणून आहे, संजय भाऊ एकापुरी, त्यांच्या घरी आम्ही थांबलो. आणि त्यांना मी सहज गोष्ट काढली की मला इकडे गुरुकुल करायची, मला इथं वारकरी शाळा करायची, आपल्याला याच्यामध्ये मदत करता येईल का. 2-3 दिवसाचा संवाद झाला. आणि तुम्हाला सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या माणसाने आपल्याला गुरुकुलासाठी 11 एकर जमीन दिली. 11 एकर जमीन. मी त्याला म्हटलं, मी माझ्या नावानं तर काही घेणार नाही, मग गुरुकुलासाठी तुम्ही 2.5 एकर जमीन आम्हाला काढून द्या, आणि त्याच्यातून जे उत्पन्न येईल त्याच्यातून गुरुकुल आपण चालू. श्री म्हणजे स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या नावाने तिथं गुरुकुल सुरू झाले. आता तिथं 40 मुलं आहेत. तुम्हाला सांगतो मुलं कसं, एक 8वीचा पोरगा आहे, 8वीचा पोरगा. तुम्ही त्याला गुन्हा सांगा, तो कलम सांगा. लक्षात आलं? तुम्ही त्याला एखादा गुन्हा सांगा की हा गुन्हा आहे, याला कलम कोणची आहे, तो सांगतो 320. कोणचा आहे गुन्हा सांगा, कोणचं आहे सांगा. हे इतका तयार आहे तो. त्यांनी सांगितलं की हाफ मर्डर केलेले आहेत मी,
एवढंच आहे, एवढंच. आणि ते त्या ठिकाणी आजही जरा त्याची आठवण येते दारूची. म्हणजे महाराजला म्हटलं बा येऊ दे, त्याला दारूची आठवण आली की सोळा देत नाही, 16-5 देत होत्या. बघा ते कोरडे इतकं तयार झालं. मला त्या दिवशी त्याला विचारल्यानंतर अक्षरशः गैरवरलो मी त्याला म्हटलं, सुरेश तुला काय व्हायचं आहे रे, तुला काय करायचं आहे रे आता, तू तुला आता ऐकून आला रेल्वेमध्ये जपकट होतं, सगळ्या मोठ्या लोकांचे स्मगलरचे नाव माहीत त्याला, मोठमोठे टाकू सगळे ते नाव माहीत. लगा इकडून तू इकडे आला, आता तुला कुठं जाय. त्याने सांगितलं बाबा मला आता कीर्तन करावं, मला फक्त वाचता येत नाही, तुम्ही मराठी शिकवा, मला वाचता येत नाही, मराठी मला शिकू द्या, मी एक दिवस तुम्हाला कीर्तन करून दाखवल्याशिवाय राहणार. तुम्हाला सांगतोय कपिल लांजेवार नावाचा शिक्षक तो का नक्षलवादाने गेला, त्यांच्या त्या माणसाने आणि उभा केला. तर नक्षलवादी हा विषय फार होता. त्यांच्याजवळ दयामय अजिबात क्या करते हो या, काय करता तुम्ही शिबिर वगैरे. त्यांनी सांगितलं की आम्ही असं असं शिबिर करतो, असं असं आमचं पुस्तक आहे, आम्ही मुलांना संस्कार देतो, आणि साहेब तुमची जर इच्छा असेल तर आम्ही पण करतो. बघा त्या नक्षलवादाच्या मुखियाने सांगितलं हे करत राहा, आमची मुलं सुद्धा तुमच्या शिबिरात येतात. नक्षलवादाला सुद्धा अशी इच्छा नाही झाली की नक्षलवादी लावून नाही ना, हे आम्ही शिकलो, आम्हाला परत येता येत नाही, पण आमची मुलं मात्र बिघडू नये. मला असं वाटतं की त्या भागामध्ये जे काम उभं राहतं, खरं सांगितलं संतोष पाटील, पहिल्याने आम्हाला तिथं फिरायला गाडी सुद्धा नव्हती, भाड्याची गाडी सांगायची. आता मात्र या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने 5 गाड्या असतात. आणि शेवटी ज्यावेळेला आम्ही 50 गाव फिरतो आणि एक धर्मसंमेलन होतो, 50 गाव फिरतो आणि एक धर्मसंमेलन होतो, त्या धर्मसंमेलनामध्ये नक्की तुम्हाला सांगतो 4 ते 5 हजारापेक्षा कमी माणसं कधीच आले. कुठंतरी चेतना पाहिजे होती, कुठंतरी मार्गदर्शन पाहिजे होतं, आणि म्हणून त्या ठिकाणी जाणं तुम्हाला आमची सांगतो. कसं असते बघा, आता आपण हे इरोला संस्थांचं एवढं मोठं काम पाहतो, त्याला मॅनेजमेंट. मी सुद्धा आमच्या कामाचा आश्चर्य करतो, पण त्याला मॅनेजमेंट, त्याला माणसं आहे. ज्या वेळेला गाईला 100 रुपये भेटले पाहिजे दिवसाला, नंतर 70 रुपये तरी भेटले पाहिजे, नंतर 60 रुपये तरी भेटले पाहिजे, यासाठी आमची एक समिती काम करते. ती समिती सारखी मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला भेटत किंवा तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही हे केलं पाहिजे. अर्थमंत्र्याची सही थोडा उशीर झाली, म्हणून तुमचे 70 जाऊ द्या म्हणे, तुमचे 100 जाऊ द्या, आमचे 70 जाऊ द्या, 50 रुपये आपण कायम करू. आणि भास्करगिरी महाराजांच्या देवगडला त्यावेळेला महाराजांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या कोशाळा तिथे आल्या होत्या. त्या दिवशी शेखरजी मुंदडाने सांगितलं की महाराज फक्त घोषणा करता येणार नाही, आपला निर्णय पक्का झाला, आपल्याला राज्यमाताचा स्तर भेटला आणि आपल्याला दिवसाला 50 रुपये सुद्धा भेटला. त्याच्यासाठी एक समिती काम करते, त्या समितीचा खर्च आपण करतो. आपल्या वारकरी शिक्षण संस्थेवर आरक्षण कटवलं, जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेवर श्री गुरु श्रीराम महाराज, मी त्या अहवालामध्ये नाव पाहिलं, श्रीराम दौलत कोकाटे, अवधूत श्रीराम अवधूत कोकाटे, 42-43 साली असं काही परंपरेने आपण संस्थेचे सगळे. त्या संस्थेवर जे आपलं आरक्षण पडलं होतं जागेवर 2 एकरावर, ती जागा कोट्यावधी रुपयाची आहे, कोट्यावधी रुपयाची जागा, आणि उठवायचं कसं, त्याच्यावर एक समिती स्थापन केली. तुम्ही हेच काम करायचं बरोबर, तुम्हाला जो खर्च लागेल तुम्ही करणार, पण तुम्ही दुसरं काहीच करायचं नाही. आपलं आरक्षण कसं परत मी याच्यावर विचार करा, परत भेटलं आपल्याला. तुम्हाला सांगतो की मी एकाही गोशाळेचा विश्वस्त नाही, मी एकाही गोशाळेचा प्रश्न नाही, पण ज्या काही 17-18 हजार गायी आहेत ना, त्या गायी खरं सांगतो प्रेमाने माझी आठवण केल्याशिवाय मी विश्वस्त नाही, दृष्टी नाही. किंवा तुम्ही गायी सांभाळा, आम्ही तुम्हाला सांभाळा, तुम्ही शिबिर सांभाळा, आम्ही तुम्हाला सांभाळा, पालक लोक सांभाळा, आम्ही तुम्हाला सांभाळा.
आता अमोल नंतर म्हणून एक पोरगा आहे अमरावती मोजरीच्या पाठीमागं मांडूर म्हणून गाव आहे. 7 एकर जागा घेतली आहे. 950 मुली सोडवल्या. 950 त्याच्यामध्ये अन्य अन्य प्रकारच्या सगळ्या मुली 12 वकील आहेत. आणि खरं म्हणजे यांना सांभाळलं पाहिजे ना, त्यांना सांभाळलं पाहिजे. कुठंतरी बिचारीची चूक झाली म्हणून काय पदरात घ्यायचं नाही. मायबाप नेमके त्या ठिकाणी 2-2, 3-3 वर्ष त्या मुली ठेवल्या जातात. नंतर आपल्या हिंदू पद्धतीने त्यांचा विवाह करून दिला. हा मुलगा ज्यावेळेला आपल्याकडे आला त्यावेळेला त्याचा आपण अभ्यास केला की बाबा हे काम कसं आहे. काम पाहिलं आणि सगळं पाहिल्यानंतर आपण एक त्याच्यावर समिती स्थापन केली आणि त्या समितीला सांगितलं की या ठिकाणी 200 मुली मुक्कामी राहण्यापर्यंत आपल्याला हे काम करायचं. 200 मुली इथं राहिल्या पाहिजे. नाही त्यांना हॉस्टेलमध्ये कुठं ठेवायचं काम नाही पडलं, इथं राहिल्या पाहिजे. आणि आता जवळजवळ 50-60 मुलीची व्यवस्था झाली. आणखी बांधकाम चालू आहे. समिती काम करते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण कोण्याही कामामध्ये जर मॅनेजमेंट केलं ना तर ते काम सोपं होतं. आणि म्हणून मी काही खूप काम करतो असं नाही, पण एक चांगले आम्हाला मार्गदर्शक भेटले आणि मॅनेजमेंट केलं पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं. आणि जिथं गरज असेल तिथं पोहोचायचं काम आपण केलं. त्याच्यातून हे सगळे कामं उभे राहिले. आणि खरं म्हणजे हा पुरस्कार मोठा आहे याचं कारण तो ज्ञानोबा तुकोबार यांच्या नावाचा आहे म्हणून मोठा आहे. तुमचा आशीर्वाद त्या पुरस्काराला आहे म्हणून तो मोठा आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने तो आणखी मोठा केला आहे. मी खरं सांगतो प्रकाश महाराज या ठिकाणी त्यांच्यासोबत विश्वस्त म्हणून जे काम करत आहेत मोरे महाराज, शिवाजी महाराज मोरे, त्यांचा मला पहिला फोन आला की महाराज तुम्हाला हा पुरस्कार जाहीर करायचा. म्हटलं मी तो पुरस्कार घेणार नाही. माझा तो अधिकार नाही. माझा अधिकार मला माहीत आहे. ज्ञानोबा तुकोबार यांच्या नावाचा पुरस्कार तुम्ही नक्की घेणार. मी सांगितलं नाका, मी नावही सांगितलं किंवा हे 5-7 नावं माझ्याकडे आहेत ते तुम्ही पहा आणि आपण त्यांचा विचार करा. मग तो समितीमध्ये विषय आला आणि समितीमध्ये विषय आल्यानंतर शेवटी धीरे धीरे तो देवेंद्रजीकडे गेला आणि त्यांनी मला सांगितलं महाराज तुम्ही का शासनाचा अपमान करणार आहे. शासनाचा अपमान करणार आहे. आम्ही तुम्ही पत्र पाठवलं नाही, तुम्ही काही आम्हाला काही बॉर्डर काय म्हणतात तर तो पाठवला नाही, तरी आम्ही तुम्हाला पुरस्कार देण्याचा विचार करतो. तुम्ही का शासनाचा अपमान करतात का. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तो पुरस्कार या ठिकाणी मी घेण्याचा विचार केला. तो पुरस्कार माझा नाही, तो आपल्या सगळ्यांचा आहे. सगळ्या वारकरी संप्रदायाचा पुरस्कार आहे. आणि मी आता सांगितलं आता पुरस्काराचे इतके फोन आहेत पुरस्काराचे. मी त्यांना सांगितलं आता पुरस्काराचं स्वरूप सांगा पहिले, दोन पुरस्कार. फक्त हा जर स्वरूप असं तुम्ही येत नाही म्हटलं आला असो, हा विनोद असला तरी आपण इतक्या प्रेमाने सांगतो. आपण चांदीच्या पत्र्यावर एक मानपत्र तयार केलं. आपण इथले सगळे फोल्डर आहोत. मला असं म्हणू द्या की तुमच्या प्रेमाने ते केलं बरोबर आहे, पण हा जर सगळा खर्च तुम्ही वाचवला असेल, सगळा खर्च जर वाचवला, एखादा छोटासा हार जर आणला असेल तर आपल्याला ही सगळी देणगी एखाद्या भूषणाला देता आली असते. दुसऱ्याचं काही म्हणू शकत नाही. तुमच्या तर म्हणाला की 50,000 रुपये खर्च केला आमच्या ठिकाणासाठी. आता हे पूर्ण एक पूर्ण म्हटलं तरी 1000 रुपयाचं असतं. हा सगळा खर्च तुम्ही केला. यामध्ये आपल्याला बऱ्याच शाळेला वाहनं घ्यायचे, ट्रॅक्टर घ्यायचे आणि काही खऱ्या अर्थाने तिथं मदत पाठवायची आहे. अनेक प्रकल्प आहेत. तिकडे आपला तो महिलांचा प्रकल्प आहे, तिथे आपल्याला शिबिर पाठवायचं आहे. हे झालं असतं. आणि म्हणून असा विचार आपण पुढे करू. आपण सत्काराचा विचार करू नये, आपण सत्काराचा विचार करू. सत्कार हा वैयक्तिक एखाद्या विषय माणसाचा असतो. सत्काराचं तुम्ही सगळ्यांना भेटत असतो. सत्कार महत्वाचा आणि सत्कार्य महत्वाचा. खूप खर्च झाला. त्या तोंडी काय गोचं गाव आहे, किती खर्च केला, 25-30 लाख रुपये खर्च झाला. इतके लोक आले तिथे. म्हणून मी आता पुरस्काराचा फोन आल्यानंतर त्यांना म्हणतो तुम्ही माझ्या गोशाळेला किंवा एखाद्या प्रकल्पाला जर देणगी देत असाल तर येतो. नाही तर आता काय झालं त्या अकोल्याला इकून माणसं
इकडले फॅन बंद, इकडले फॅन बंद, इतके हार टाकले गळ्यात, इतके हार टाकले, इतके हार टाकले की मला शेवटी म्हणावं लागलं की बाबा हे हार काढा, नाही तर हे शेवटचे हार असतील तुमचे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना अत्यंत मनापासून विनंती करतो की आपल्याला आता सत्कार्य करायचं आहे, सत्कार्य करायचं आहे. लहान माणूस असू द्या, त्याचं काम सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. मी बुवाजीला सांगितलं की मी किती लहान काम असतं ना बुवाजी की त्याच्याकडे दुर्लक्ष नाही, किती लहान जेवढं असं असू द्या मी ते पूर्ण केल्याशिवाय राहतो. आणि म्हणून लहान लहान कामातूनच खऱ्या अर्थाने अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होत असतं. आणि त्या प्रेमाचा आशीर्वाद म्हणजे हा पुरस्कार आहे. आपण सगळेजण आला, सगळी मंडळी आली, फक्त पासपोरच नाही, सगळेच आहेत नाही का. हो, जे सोमठाण्यावाले आहेत, आमचे काकडीवाले, आणखी वेळावाले, उल्हास विनायक पाटील आहेत, आणखी इथून आलेले आहेत अमरावती जिल्ह्यातून. अर्थात अशा पद्धतीने आपण सगळेजण आलात, सगळ्यांचं आमच्यावर प्रेम आहे. असंच प्रेम आपलं अखंड टिकून राहावं ही माँ भगवतीच्या चरणी प्रार्थना करतो. अशा प्रसंगाला मी एक शेर आवडतो, मी म्हणत असतो, सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे. सब्र कर म्हणजे सबूर कर, सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे, हा एक शेर आहे. दुसरा असा आहे की हाथ मिले ना मिले, नाही काय त्याचा प्रभाव आहे? हाथ मिले ना मिले दिल मिलाते रहे, हाथ मिले ना मिले दिल मिलाते रहे. आपला हात, आता हात म्हणजे पाच असतात, पासपोर्ट असेल, पासपोर्ट होण्याचं कारण असंच आहे. सफर लंबा है दोस्त जमाते रहिए, सफर लंबा है दोस्त, अजून म्हणतो ना आपण मुंबई दूर आहे, दिल्ली दूर आहे. सफर लंबा है दोस्त जमाते रहिए, हाथ मिले ना मिले दिल मिलाते रहिए. आपण तसे शहागडच्या तिथून परिचक्र आलो, या 5 पोरांनी ते परत गेलो, मग आपलं नाव पासपोर्ट होतं नाही, तिकडून आलो आपण म्हणून कधी कधी कन्सल्ट करतो. हो, अरे आम्ही वतनदार म्हटलं आम्ही वतन भेटलं आम्हाला नायगाव ते पूर्ण. आणि नंतर ते आपले 12.5 गावं तयार झाले. हां, वतनदारा म्हटलं अशा अर्थाने सगळ्यांचा आशीर्वाद आहे. असंच हे कार्य आपल्याकडून पुढे चालत राहावं, सगळ्यांची सेवा आमच्याकडून करत राहावं ही माँ भगवतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद तुम्हाला. आपलं कार्य सत्कारासाठी म्हणजे सत्कार्य झालं पाहिजे आणि खूप छान पद्धतीने आपण आम्हाला आपला जेवण प्रवास आपल्यापुढे मांडला आहे. कुणी काय उठू नये, कार्यक्रमाची अजून सांगता एका भैरवीने होणार आहे. त्यापूर्वी त्यानंतर सर्वांना आपल्याला फराळ करायचं आहे, त्यानंतर जायचं आहे. पण त्या आपण कार्यक्रमाची वेळ पाहता काही लोकांचे खास नाव घेऊन तोपर्यंत भैरवी सुद्धा चालेल, त्यांनी महाराजांचा येऊन सत्कार करावा. मुक्तीधाम सेवा समिती देऊळगाव, पाचपवार सर देऊळगाव, संत मीराबाई संस्थान आलेगाव, विठ्ठल मंदिर संस्थान इकलासपूर, गुरुदेव सेवा मंडळी देऊळगाव साखरशा, लक्ष्मी अर्बन बँक अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट शैलेश गायकवाड, पत्रकार मंडळ देऊळगाव साखरशा, राम मंदिर समिती देऊळगाव साखरशा या सर्वांनी कृपया मार्गदर्शन सत्कार करावा. व शेवटी त्यांच्या अत्यंत सुमधुर आवाजाने आपल्या समोर हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी संगीताच्या माध्यमातून समोर नेला अशा मनीषाताई, संपूर्ण मयूर सारोडकर, तबला वादक मनीषाताई, गायक हार्मोनियमवरती श्री सारोडकर यांच्या देऊळगाव साखरशा यांनी अत्यंत सुमधुर पद्धतीने आपला कार्यक्रम पुढे नेला आहे. कार्यक्रमाची सांगता शेवटी विनवणीने भैरवी, शेवटची विनवणी भैरवी विनंती करतो.